वाशीमध्ये काटेपूर्णा नदीला पुरामुळे कुत्तरडोह गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना अनेक अडचणी। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, धरणातून 1900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, गोदावरी नदीपात्रात 46,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 15 जणांचा मृत्यू, 1,500 घरांची पडझड, 5,08,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान, 215 जनावरं दगावली, 15,000 व्यक्तींचं बचाव कार्य। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, भूमिगत जलसाठ्याची पातळी उंचावली, तर रेटा पॉवर डॅम या ठिकाणी बोरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह। परभणीच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब भरला, पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी, पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी सोय।